नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवार 1.25 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच अजित पवारांनी आज शपथ घेतली आहे. मी अजित अनंतराव पवार, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. अजित पवारांनी 1.25 महिन्यातच दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र 80 तासांनंतर 26 नोव्हेंबरला त्यांनी राजीनामा दिला. पण राजकारणात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय देत 1.25 महिन्यानंतर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. अर्थात अजित पवारांसाठी सोमवारचा दिवस विशेष ठरला, कारण 30 डिसेंबरला अजित पवारांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. लग्नाच्या वाढदिवशीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्यानं अजित पवारांसाठी हा दिवस खास ठरला. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न सोडवता येतील, जे अडचणी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील. ह्या अडचणी दूर करत असताना आमचा शेतकरी समाज असेल किंवा युवा वर्ग जो बेरोजगारीच्या करता वणवण फिरतोय तो समाज असेल आणि अनेक जाती धर्माचे लोक जे राहतात तो समाज असेल, सगळ्यांना, शहरी भाग, ग्रामीण भाग, ह्या सगळ्यांना घेऊन, महिला, सगळेच जणांना घेऊन राज्य चांगलं चालवण्याचा आमचा सगळ्यांचा काय नाही, राज्यपाल सारखेच होते बरं का, त्याच्यामध्ये काय फरक नव्हता. पण मुख्यमंत्री वेगळे होते. मुख्यमंत्री वेगळे होते पण काय नाही, आनंदच आहे. तर बघू कसं चालतंय. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेत. आघाडी सरकारच्या कार्यकाळात अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची किमया साधणारे अजित पवार कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर दुसरीकडे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून आमदार झालेले आदित्य ठाकरे थेट कॅबिनेट मंत्री झाले आहेत. पर्यावरण आणि शिक्षण खातं त्यांना मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी थेट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रिन्स सूट परिधान करून आदित्य ठाकरेंनी शपथ घेतली. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी 9 वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे आघाडीवर होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी आदित्य जोरकसपणे मैदानात उतरले. आदित्य संवाद आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. शेवटी हीच ती वेळ साधत आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मी आधी पण सांगितलेलं की आमदार जरी वरळीतून जिंकलो असेल तरी महाराष्ट्राचा आमदार आहे. तसंच मंत्रीपद जरी मला कुठचंही खात्याचे मुख्यमंत्री साहेब देतील तरी मी प्रत्येक विषयाला सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करणारच. आणि जसं जसं मला कॅबिनेट सांगत जाईल, मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, हे सांगत जातील आणि जी जनता सांगत जाईल तसं काम करेन. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बड्या नेत्यांची मुलं असल्यानं घराणेशाहीचा आरोप होऊ लागलाय. आता या आरोपांना नवे मंत्री त्यांच्या कामातून कसं उत्तर देतात हे बघावं लागणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयऱ्यांचा गोतावळा पाहायला मिळतोय. सत्तेतील सोयरे सकळ या उक्तीची सार्थ प्रचिती मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पाहायला मिळते. बघूया. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण जवळपास सर्वच तरुण चेहरे राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. 3 पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली खरी, पण या सत्तेमध्ये सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ खुश राहतील याचीच काळजी घेण्यात आली आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे
ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना शिवसेनेनं थेट कॅबिनेट मंत्री केलंय. मुख्यमंत्री असलेले वडील उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमणार असं दिसतंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घराणेशाहीवर नेहमीच टीका केली. मात्र प्रिन्स सूट घालून आलेल्या आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतल्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तबच केलंय. मी अमित विलासराव देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत. 2014 साली आघाडी सरकारमध्ये अमित देशमुख यांनी राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती आणि तिसऱ्यांदा थेट कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत अमित देशमुख पोहोचले आहेत. मी अशोक शंकरराव चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2 वेळेला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र. लहानपणापासून सत्तेचे खेळ आणि कायम सत्तेच्या विविध पदांवर असणारे अशोक चव्हाण सकळ सत्तेचे कायमचे सोयरे आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मात्र याच अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं. मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांचे पुत्र धनंजय मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीमध्ये तयार झालेल्या धनंजय यांनी भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी सांभाळली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे ते विरोधी पक्षनेते झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहीण पंकजा मुंडे यांचा पाडाव करत धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदावर झेप घेतली. मी राजेश अंकुशराव टोपे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते. मी शंकरराव यशवंतराव गडाख नगर जिल्ह्यातले बडे नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख थेट कॅबिनेट मंत्री झालेत. गडाख, काळे, कोल्हे आणि विखे कुटुंबाचं नगर जिल्ह्यात मोठं प्रस्थ आहे. नगर जिल्ह्यातल्या सत्तेच्या सोयऱ्यांचा गोतावळा गडाख कुटुंबियांनी सुद्धा सांभाळला आहे. मी डॉक्टर विश्वजीत पतंगराव विजयमाला कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्यात. भारतीय विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात. वादग्रस्त ठेकेदार अविनाश भोसले यांचे विश्वजीत कदम हे जावई आहेत. मी प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सातत्यानं निवडून येणाऱ्या वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं संधी दिली, पण मुंबईतून प्रतिनिधित्व देताना काँग्रेसनं घराणेशाहीच कायम ठेवली. आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्यात खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री झालेत. रायगड जिल्ह्यातलं बडं प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबियांनी सुद्धा घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा मुलगा असलेल्या प्राजक्तनं निवडणूक लढवली आणि पहिल्याच फटक्यात जिंकली सुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकलेल्या प्राजक्तला थेट राज्यमंत्री करण्यात आलंय. सर्वच राजकीय पक्षांचे नेते त्यांच्याकरता कार्यकर्ते महत्वाचे असल्याचं सांगतात, पण मंत्रीपद देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा कार्यकर्ते नव्हे तर मुलगा, मुलगी, पुतण्या आणि नातेवाईकांनाच प्राधान्य दिलं जातं. रस्त्यावर लढण्यासाठी कार्यकर्ते नेत्यांना हवे असतात, मात्र मंत्रिपदासाठी सकळ पक्ष सगळ्या सोयऱ्यांनाच पसंती देतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघितलं महाविकास आघाडीमध्ये कसा गोतावळा भरलेला आहे आणि या सगळ्यामुळेच आता महाविकास आघाडीवर महाघराणेशाही आघाडी असा सुद्धा आरोप व्हायला लागलाय. बघूया पुढचा रिपोर्ट.
एकदा मुख्यमंत्रीपद भूषवलेला नेता दुसऱ्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्यामध्ये फारसा उत्सुक नसतो. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मी अशोक शंकरराव चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले अशोक चव्हाण यांनी ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 2010 पासून ते सत्ता पदापासून दूर होते. आता पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडनं त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्यानंतर झालेली विधानसभेची निवडणूक काँग्रेसनं अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढवली आणि 2009 मध्ये काँग्रेस हायकमांडनं पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली. मात्र अवघ्या वर्षातच आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. 2014 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले. तेव्हापासून ते सत्तापदापासून दूर होते. आता जवळपास 9 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा मंत्री झालेत. मुख्यमंत्रीपद हे राज्याच्या राजकारणातलं सर्वोच्च पद मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भूषवलेला नेता पुन्हा तेच पद मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो अथवा अन्य मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याऐवजी तो केंद्रामध्ये जाणं पसंत करतो. खरं तर यापूर्वीही काही नेत्यांनी अशा प्रकारे मंत्री म्हणून काम केलंय. आता अशोक चव्हाण यांनीही तोच मार्ग स्वीकारलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकदा स्वागत. ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र ती केवळ चर्चाच ठरली. काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतील असताना सुद्धा ऐनवेळी त्यांचा पत्ता का कापला गेला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची अखेर वर्णी लागली. खरं तर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण पृथ्वीराज चव्हाणांना ठाकरे सरकारमध्ये स्थान पटकवता आलं नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा ऐनवेळी पत्ता कट होण्यामागे शरद पवारांची नाराजी आणि काही वर्षांपूर्वी कर्नाटक काँग्रेसमधील घडामोडींची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी असताना मल्लिकार्जुन खरगे आणि SM कृष्णा या 2 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमधला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी कृष्णा यांना झुकतं माप दिलं होतं. आता पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपदापासून दूर ठेवून खरगे यांनी तेव्हाचा राजकीय हिशोब चुकता केल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्याचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांवर असलेली नाराजी. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शिरजोर होऊ दिलं नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याच्या हाताला लकवा झालाय अशी तिखट टीका शरद पवारांनी त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांवर केली होती. विशेष म्हणजे राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाणांनी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला होता. याच प्रकरणामुळे अजित पवारांवर गुन्हा दाखल झालाय तर शरद पवारांना ईडीनं नोटीस बजावली होती. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीलाही पृथ्वीराज चव्हाणांनी गती दिली होती. एकीकडे पृथ्वीराज चव्हाणांवर पवारांची नाराजी तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंशी पृथ्वीराज चव्हाणांची मैत्री आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास उद्धव ठाकरे त्यांच्या सल्ल्यानं कारभार हाकतील अशी शक्यता होती आणि नेमकं तेच पवारांना नको होतं. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्ष मात्र उपेक्षितच राहिले. त्यामुळे मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मित्रपक्षांना निमंत्रित करण्यात आलं नाही. तो ऐसी बात हुई कि भाई कुछ भी राजनीतिक स्थिति के बारे में आप डिस्कस करते हो तो जो लोग इलेक्शन में अपने साथ राजनीतिक दल के साथ रहे उनको भी कॉन्फ्रेंस में लेना. राज्यात महाविकास आघाडीची मोड बांधताना शरद पवारांसाठी आघाडीतील घटक पक्षांचं मत महत्त्वाचं होतं
पण प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना मंत्रिपद देणं तर सोडाच, साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संताप झालाय. महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असल्यानं पहिल्यांदाच मंत्री झालेल्या आमदारांचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या मित्रपक्षांच्या वाट्याला कोणतंच मंत्रिपद आलं नाही. त्यामुळे सरकार येऊनही पदरी काहीच पडलं नाही, म्हणून मित्रपक्षांचं तोंड कडू झालं. महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षांनी मदत केली. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती, पण ही शक्यता प्रत्यक्षात आली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होतंय. त्या परिस्थितीत देखील घटक पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली होती. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दिला. राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला. परिणामी जयंत पाटील, राजू शेट्टी, अबू आझमी यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. आम्ही त्याने सांगितलं पण नव्हतं. फक्त आम्ही ही मागणी केली होती, जी घटक पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून आमचे 1-2 लोक घ्या. ही आमची मागणी आम्ही केलेली आहे. ती पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं. ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची पीडा यांच्या मागं लावली त्यांना सन्मानानं निमंत्रण दिलं गेलं आणि जे प्रामाणिकपणानं यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवले ते मात्र बेदखल झाले. निश्चितच भविष्यात याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल. मित्रपक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही, त्यामुळे त्यांना याचं फळ मिळण्याची शक्यता होती. आता पुढील विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर बातमी आहे सावंतवाडीमधून. मुंबईमध्ये शपथविधी सोहळा पार पडत असताना सावंतवाडीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगली होती. निवडणूक जरी नगराध्यक्षपदाची असली तरी राणे विरुद्ध केसरकर असा थेट सामना रंगलेला होता. आता पाहूया या सामन्यामध्ये कोण विजयी झाला. बघूया एक रिपोर्ट. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी दीपक केसरकरांना होम ग्राउंडवरच पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भाजपचे उमेदवार आणि राणे समर्थक संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली. या विजयामुळे बॅकफूटवर गेलेले राणे पुन्हा एकदा फ्रंट फूटवर आलेत. विकासावर ते काय बोलत नाहीत, फक्त रक्तावरच बोलणार, दहशतवादच बोलतात. याच्या पलीकडे ते काय बोलत नाही. लोकांना समजून चुकलंय म्हणून आम्ही 3,500चं लीड कट करून आम्ही निवडून आलो. 28 वर्षानंतर हे क्रांती झाली आहे आणि लोक आता केसरकरांच्या जुलमातनं मुक्त झालेत. सावंतवाडी नगर परिषदेतलं पक्षीय बलाबल. भाजप 9, शिवसेना 7 आणि अपक्ष 1. टीव्हीवर एका बाजूला तुम्ही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आणि त्यांची शपथविधी दाखवत आहात आणि दुसऱ्या बाजूला इथे भाजपच्या विजयची घोडदौड दाखवत आहात. मी या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना मी संदेश या निमित्ताने जनतेने दिला आहे की तुम्ही जे जनतेची फसवणूक केली आहे, या 3 लोक एकत्र येऊन आज जो सावंतवाडीचा निकाल इथे आला तोच उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या संजू परबांचा फक्त 313 मतांनी विजय झाला, तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडीच्या बंडखोरांना 1000 मतं सुद्धा मिळाली नाहीत. त्यामुळे भाजपनं ही सुसंधी समजून आता सावंतवाडीकरांच्या नागरी समस्या दूर करायला हव्यात. गेल्या महिनाभरात भाजपने सिंधुदुर्गातल्या 3 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आहे की नारायण राणे भाजपात आल्यापासून भाजपची ताकद वाढलेली आहेच, परंतु नारायण राणेंना सुद्धा आपल्या नव्या इनिंगमध्ये नवा सूर सापडला आहे. त्यामुळे नारायण राणेंचं भाजपचं महत्त्व आणखीन वाढलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18